तर तुम्ही माझा गेट रेडी विथ मीचा व्लॉग पाहिला असेल, तर आम्ही रेडी होऊन चाललो होतो आमच्या मित्राच्या एंगेजमेंटसाठी. तर अशी काय मी दिसत होते आणि इथे ओवीचा पण लूक तुम्ही पाहिलाच असेल. आम्ही चाललो होतो आमच्या फ्रेंड्ससोबत. ही आली ताक्षवी आणि ताक्षवी पण गोड दिसत होती. आम्ही सगळे परत गाडीत बसून चाललो होतो. गोल्डीच्या शेजारी बसला होता राहुल आणि सचिन आणि सुनीता तर तुम्हाला माहितीच आहेत. तर मी परत फ्लॉन्ट करत होती मी कशी दिसत होते. त्यानंतर आम्ही 1 तास लागून आम्ही पोचलो त्या लोकेशनवर जिथे एंगेजमेंट होती. ओवीचं परत चाललं होतं रडणं-वडणं. मग तिने तिच्या डाडाला म्हटलं की मला वरती घे. आम्हाला वाटलं आम्हाला खूप लेट झालं आहे, पण लेट झालं नव्हतं. त्यांची पूजा चालू होती. मग इथे आम्ही घेतले होते स्टार्टर्स. त्यानंतर त्यांनी ड्रेस चेंज करून आले ते परत. दोघंही मस्त दिसत होते. मग आम्ही पाहत बसलो मागे, कारण पुढे जाण्यात म्हटलं आमची पोरं काही राहू देणार नाही, म्हणून आम्ही मागेच बसलो. इथे पहा, ह्यासाठीच आम्ही पुढे नाही गेलो. जसं ते म्हणजे ब्राईड ग्रूम पुढे गेले ना, हे पहा ह्या पोरांचं सुरू झालं. त्यांना असं वाटत होतं की ते ढगात आलेत की काय म्हणून. खूप मजा केली त्यांनी. ओवीने पण खूपच मजा केली. फायनली मग दोघांनी एकमेकांना रिंग घातली. केक कट केला. मग त्यानंतर आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो. या बुकेची कहाणी काय सांगू. आपल्या घराच्या शेजारीच बुके भेटतं, पण त्या बुके शोधण्यासाठी आम्ही 1 तास फिरलो. मग त्यानंतर जाऊन आम्हाला हा बुके भेटला. जेवण तर काय सांगू, इतकं अप्रतिम होतं ना. तुम्ही पाहू शकता सगळं प्लेट भरून भरून आम्ही घेतलं होतं. जेवण वगैरे झालं, त्यांना भेटलो. मग आम्ही रिटर्न निघालो आमच्या घरी.